अँड स्प्लॅशडाऊन. क्रू 9 बॅक ऑन अर्थ. 19 मार्चच्या पहाटे 3:27 नासाच्या कंट्रोल सेंटरमध्ये ही घोषणा झाली आणि एकच जल्लोष झाला. बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे पृथ्वीवर सुखरूप परतले, तेही तब्बल 9 महिने 13 दिवस अंतराळात राहिल्यानंतर. जून 2024 मध्ये अंतराळात गेलेल्या या दोघांच्या यानामध्ये बिघाड झाला आणि त्यांचं 8 दिवसांचं मिशन तब्बल 9 महिने लांबलं. त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, त्यांना परत आणण्यासाठी अनेक मिशन आखली गेली, ती पुढेही ढकलण्यात आली, पण अखेर त्यांना पृथ्वीवर आणण्याचं मिशन सक्सेसफुल झालं. हे मिशन सक्सेसफुल होण्यामागं सर्वात मोठी भूमिका होती एलॉन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सची. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ज्या यानात बसून पृथ्वीवर आले ते ड्रॅगन स्पेसक्राफ्ट यान स्पेस एक्स कंपनीचं आहे. पण विल्यम्स आणि विल्मोर हे नासाचे सायंटिस्ट, ते नासाच्या मिशनसाठी अंतराळात गेले होते. मग तिथे अडकल्यानंतर त्यांना नासा परत का आणू शकला नाही? नासासारख्या प्रतिष्ठित स्पेस एजन्सीला एलॉन मस्कच्या स्पेस एक्सची मदत का घ्यावी लागली, असे काही प्रश्न निर्माण होत आहे. पण आता एका गोष्टीची चर्चा होते, ती म्हणजे या दोघांना परत आणण्यामध्ये जो उशीर झाला या दोष कोणाचा याची. कारण अंतराळवीरांना परत आणण्यात जो उशीर झाला त्यासाठी मस्क यांनी बायडन सरकारला दोषी धरलंय. त्यामुळं या दोघांना नासा परत का आणू शकली नाही? मस्क यांनी बायडन सरकारला दोषी धरण्याची कारणं काय, याचीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळात अडकले कसं हे जाणून घेऊ. 59 वर्षांच्या सुनीता विल्यम्स आणि 62 वर्षांचे बुच विल्मोर 5 जून 2024ला बोईंगच्या स्टार लायनर या स्पेसक्राफ्टमध्ये बसून अंतराळात गेले होते. ते नासाच्या जॉईंट क्रू फ्लाईट टेस्ट मिशनसाठी स्पेसमध्ये गेले होते. बुच विल्मोर या मिशनचे कमांडर होते, तर सुनीता विल्यम्स स्पेसक्राफ्टच्या पायलट होत्या. हे दोघं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर 8 दिवस राहणार होते. पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाला, ज्यामुळं हे दोघं स्पेस स्टेशनवरच अडकले. या स्टारलायनर स्पेसक्राफ्टमध्ये लॉन्चिंगपासूनच समस्या येत होत्या. 5 जून पूर्वीही याचं लॉन्च अनेकदा फेल झालं होतं. अंतराळात पोहोचल्यानंतर स्पेसक्राफ्टच्या कॅप्सूलमध्ये हेलियम वायूचं लिकेज झाल्याचं सांगण्यात आलं. यामुळं स्पेसक्राफ्टचे 5 थ्रस्टर काम करायचे बंद झाले. याशिवाय प्रॉपलेंट वॉलमध्ये ही समस्या निर्माण झाली होती. अंतराळात या दोघांसोबत असलेले क्रू मेंबर्स आणि अमेरिकेत बसलेले नासाचे सायंटिस्ट हा बिघाड दुरुस्त करू शकले नाहीत. नासानं ऑगस्ट 2024 मध्ये या स्टार लायनरद्वारे अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणणं धोकादायक असल्याचं सांगितलं. अखेर सप्टेंबर 2024 मध्ये हे यान पृथ्वीवर परत पाठवण्यात आलं, पण बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांच्याशिवायच. आता स्टार लायनर रिकामं परत आल्यानंतर नासा पुढे आव्हान होतं ते अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचं. ते दोघं ज्या यानानं अंतराळात गेले होते ते स्टार लायनर यान बोईंग कंपनीचं होतं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नासाचं स्वतःचं असं कोणतं स्पेसक्राफ्ट नाहीये. नासा आता अशा मिशनसाठी दुसऱ्या कंपन्यांच्या स्पेसक्राफ्टवर अवलंबून असतं. नासानं 2011 पासून स्पेस एक्सप्लोरेशन आणि रिसर्चवर भर देण्यासाठी स्वतःचा स्पेस शटल प्रोग्राम बंद केलाय. स्पेस मिशनचा खर्च कमी करण्यासाठी नासा आता खाजगी कंपन्यांच्या स्पेसक्राफ्टचा वापर करतंय. आता बोईंग कंपनीचं स्टार लायनर या मिशनमध्ये फेल झालं, त्यामुळं या दोघांना परत आणण्यासाठी नासाला दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागला. आता नासा पुढे यासाठी कोणते पर्याय होते ते बघूयात. नासाकडे पहिला पर्याय होता तो म्हणजे रशियाच्या सोयूज या स्पेसक्राफ्टचा. ऐतिहासिकदृष्ट्या हे स्पेसक्राफ्ट अशा मिशनमध्ये यशस्वी राहिले, पण हा पर्याय इथे कामाचा नाही. कारण सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना सोयूज यानाची फारशी माहिती नव्हती. त्या दोघांना हे यान चालवण्याचं ट्रेनिंगही नाही. याशिवाय अमेरिका आणि रशिया या 2 देशांचे संबंधही तणावाचे आहेत. त्यामुळे नासाला हा पर्याय सोडून द्यावा लागला. आता नासाकडे दुसरा पर्याय उरला तो म्हणजे एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचा. एलॉन मस्कच्या स्पेस एक्सचं स्पेसक्राफ्ट या मिशनसाठी सगळ्या दृष्टीनं योग्य होतं. नासानं आपल्या 2 अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेस एक्सची मदत घेतली. याला कारण म्हणजे स्पेस एक्सचा उत्तम ट्रॅक रेकॉर्ड. स्पेस एक्सनं 2020 पासून 2024 पर्यंत अंतराळातल्या अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. कंपनीच्या या ट्रॅक रेकॉर्डमुळे कंपनीबद्दल विश्वास निर्माण झाला होता. याशिवाय स्पेस एक्सच्या क्रू 8 मिशन अंतर्गत कंपनीचं एक अंतराळ यान आधीच स्पेस स्टेशनवर पार केलेलं होतं. हे यान मार्च 2024 मध्ये तिथं गेलं होतं. तसंच सप्टेंबर 2024 मध्ये क्रू 9 मिशन अंतर्गत आणखी एक स्पेसक्राफ्ट स्पेस स्टेशनवर गेलं होतं. म्हणजेच नासाला या 2 अंतराळवीरांना परत आणण्यासाठी संपूर्णपणे नवी मोहीम आखण्याची आवश्यकता नव्हती.
स्पेस एक्सच्या यानाचा आणखी एक फायदा म्हणजे या यानाची क्षमता. स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन या यानामध्ये एका वेळी 4 जणांना जाता येतं. यामुळं नासाच्या अडकलेल्या 2 अंतराळवीरांसह स्पेस एक्सचे स्वतःचे 2 अंतराळवीरही येऊ शकले असते. अशा प्रकारे सगळ्या पर्यायांचा विचार करून नासानं विल्मोर आणि विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी स्पेस एक्सची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पण हे सगळं घडलं ते गेल्या 2 महिन्यांमध्ये. 12 फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की नासा स्पेस एक्सच्या मदतीनं या 2 अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणणार आहे. पण तोपर्यंत हे दोघं अंतराळमध्ये अडकून 8 महिने झाले होते. आता प्रश्न हा आहे की हा निर्णय घेण्यासाठी अमेरिकेच्या सरकारला इतका उशीर का लागला? तर एलॉन मस्क यांनी यासाठी तेव्हाच्या अमेरिकेतल्या बायडन सरकारला दोषी ठरवलंय. एलॉन मस्क यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दावा केला की आम्ही अंतराळवीरांना परत आणण्याची ऑफर दिली होती, यात काही शंका नाही. अंतराळवीर फक्त 8 दिवसांसाठी तिथे गेले होते. आता ते जवळपास 9 महिने तिथे आहेत. स्पेस एक्स काही महिन्यांपूर्वीच या अंतराळवीरांना परत आणू शकलं असतं. आम्ही बायडन प्रशासनाला ही ऑफर दिली होती, पण राजकीय कारणांमुळे ती ऑफर नाकारण्यात आली. ही वस्तुस्थिती आहे असं मस्क यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आता मस्क यांचा हा दावा खरा असेल तर ही ऑफर नाकारण्याचं राजकीय कारण काय असू शकतं? तर गेल्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका सुरू होत्या. एलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे मानले जातात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प हे बायडन यांचे स्पर्धक होते. त्यामुळे जर बायडन सरकारनं स्पेसएक्स कंपनीला हे मिशन दिलं असतं तर त्याचा फायदा मस्क आणि ट्रम्प यांच्या इमेजला झाला असता. या कारणामुळे बायडेन सरकारनं मस्कची ऑफर फेटाळली असं बोललं जातंय. अंतराळात अडकलेले अंतराळवीर बुच विल्मोर यांनीही बायडन यांनी ऑफर नाकारल्याचं मस्क यांच्या दाव्याचं समर्थन केलं होतं. माझा मस्क यांच्यावर विश्वास आहे असं विल्मोर म्हणाले होते. मात्र मस्क यांची ऑफर नाकारण्यामागं काही राजकीय कारण असू शकतं का, यावर विल्मोर यांनी मिशनबाबत बंद दाराआड काय चर्चा झाली याची मला माहिती नाही असं म्हटलं होतं. अखेर जानेवारी 2025 मध्ये बायडन सरकार गेलं आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी लगेच या 2 अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याच्या मोहिमेची घोषणा केली. आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर सुखरूप परत आले असले तरी इतके महिने अंतराळात राहिल्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. पण त्यांना लवकर परत आणणं शक्य असतानाही केवळ राजकारणामुळे त्यांचं परत येणं लांबलं का, असाही प्रश्न आता उभा राहतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? स्पेस एक्स जर आधीच हे मिशन पूर्ण करू शकत होतं तर याला विरोध का करण्यात आला? हे 2 अंतराळवीर इतके महिने अंतराळात अडकून राहिले, याला जबाबदार कोण? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.